आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम मार्केटसारखी आवळ्याची सुपारी वर्षभर टिकणारी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। सुपारी बनवण्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। सुपारी बनवण्याआधी हे आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। धुवून घेतल्यानंतर आवळ्यांना चांगलं कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे। नंतर हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत। आवळे वाफवण्यासाठी मी पातेल्यात पाणी गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचा आहे। स्टँडवरती अशा पद्धतीने आवळ्याची प्लेट ठेवून घ्यायची आहे। वरती झाकण ठेवून 20 मिनिट आवळे चांगले वाफवून घ्यायचे आहेत। 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आवळे छान वाफलेले आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे। हे वाफलेले आवळे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। आवळे थंड झाल्यानंतर आवळ्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत। पूर्ण आवळ्याच्या अशा पद्धतीने बिया काढून घ्यायच्या आहेत। आवळ्याच्या बिया काढून झाल्यानंतर ह्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत एका फोडीचे 2 भाग कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एका फोडीचे मी 2 भाग कट करून घेतलेले आहेत। आता यावरती आपण मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला बनवण्यासाठी मी 1 चमचा साधं मीठ घेतलेलं आहे। 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा मी ओवा घेतलेले आहेत। अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। हे आता आपल्याला मिक्सरवरून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतलेला हा मसाला आता आवळ्याच्या फोडीवरून घालून घ्यायचा आहे। मसाला हा चमच्याने अशा पद्धतीने प्रत्येक फोडीला लावून घ्यायचा आहे। मसाला लावून घेतल्यानंतर ह्या आवळ्याच्या फोडी आता आपल्याला कपड्यावरती पसरून घ्यायच्या आहेत आणि ह्या फोडी 2 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी उन्हामध्ये वाळवून घेत आहे। तुम्ही बघू शकता 2 दिवसानंतर आवळ्याच्या फोडी छान वाळलेल्या आहेत। एकदम तोंडाला पाणी आणणारी आपली मार्केटसारखी घरच्या घरी आवळ्याची सुपारी तयार झालेली आहे। तोंडाची चव वाढवणारी आवळ्याची सुपारी आपण प्रवासामध्ये पण सोबत घेऊन जाऊ शकतो। जेवण झाल्यानंतर ही आवळ्याची सुपारी आपण खाऊ शकतो। मी बनवलेली आवळ्याची सुपारीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।